परिस्थिती आहे गावची? तर 4-5 दिवसापासून संपर्क तुटलाय, काय नेमकं गावाचं दुःख आहे? दुःख म्हणजे काय माहितीये का, संपर्क तुटल्यामुळं इथं दळणवळणाच्या सुविधा बंद पडल्या, आरोग्याच्या सुविधा बंद पडल्या. रात्री एक मैत झाली, त्या मैतीसाठी सामान आणायला सुद्धा यायला रस्ता नाही. म्हणून इथं आरोग्याच्या सुविधा तात्काळ उभं करणं गरजेचं आहे. गावात कुठल्याही पद्धतीचा मदत या ठिकाणी पोहोचलेली नाही. महाराष्ट्रातल्या ज्या काही दानशूर व्यक्ती आहेत, रील स्टार आहेत, फिल्म इंडस्ट्रीत, या सगळ्या लोकांना आवाहन करतो, हे परंडा तालुक्यातलं भोतरा गाव आहे, या गावाला अजून मदत पोहोचली नाही. ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत यांनी तात्काळ या भोतरा गावाची दखल घ्यावी. किराणा किट असतील, आरोग्याच्या सुविधा असतील आणि जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर सध्या प्रश्न म्हणजे माणसाला तर थोडे बहुत कुठेतरी किराणा किट पोहोचायला लागले, पण जनावरांचा चारा कुठंच उपलब्ध नाही आणि कुठला सुग्रास उपलब्ध नाही. ह्या सगळ्या सुविधा महाराष्ट्रातल्या दानशूर व्यक्तिमत्वाने मराठवाड्याकडे वळून बघणं गरजेचं आहे. आतापर्यंत देश जगवला शेतकऱ्यांनी, आता शेतकरी जगवायची वेळ या ठिकाणी आलेली. खरं तर हे भोतरा गाव आहे, सिन्याच्या पात्रातलं पाण्यानं वेढा दिलाय, त्यामुळे संपर्क तुटलाय. आपण 3 ते 4 किलोमीटरचा ट्रॅक्टरनं प्रवास करून इथं पोहोचलो आणि ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. शेतात जाता येत नाहीत, घरदार पाण्यात आहे आणि अजून सरकारी अधिकारी कुणीही पोहोचला नाही, पोहोचूही शकणार नाही, कारण चहूबाजूनं पाणी आहे, चिखलाचा रस्ता आहे, पंचनामे व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे सरकारनं पंचनाम्याचा सोपस्कार पार पाडण्याच्या अगोदर या गावकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भोतरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.